संध्याकाळचे 7:30 होत आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत युगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर कुकडे आणि मी प्रकाश नावकार आपलं स्वागत करतो. नमस्कार. किशोर, आजच्या आपल्या किसानवाणी कार्यक्रमात तू आपल्या शेतकरी बांधवांना काय कळवणार आहेस? प्रकाश, आजच्या आपल्या कार्यक्रमात शेतकरी बंधू ऐकू शकतील प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम. आणि आजचा विषय असेल परसातील कुक्कुटपालन आणि त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच. तेव्हा ऐकत राहा किसानवाणी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांना हवामानाचा अंदाज ऐकायला आवडेल. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 31.4 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25.2 अंश सेल्सिअस. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83% राहू शकते, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ही 60% राहू शकते. हवेचा ताशेवेग हा ताशी 16.3 किलोमीटर राहू शकतो. आकाश ढगाळ राहील. प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 5 ते 6 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अत्याधिक संभावना आहे. आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे संपदा ढोके यांचा. कृषीवाणीमध्ये आज आपला विषय आहे कीटकनाशकांद्वारे विषबाधा झाल्यास प्रथम उपचार. आणि याबद्दल आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांच्याकडून. तर मंडळी, कीटकनाशक हाताळताना सर्व खबरदारी घेऊनही विषबाधा किंवा अपघात झाल्यास रुग्णाला त्वरित डॉक्टरकडे न्यावे. डॉक्टरांना कीटकनाशकाचे डबे दाखवावेत, जेणेकरून त्यानुसार औषधोपचार करता येते. कीटकनाशक पोटात गेल्यास पोटातील विष बाहेर काढण्यासाठी रोग्याला उलटी यावी, त्यासाठी 15 ग्राम मीठ ग्लासभर कोमट पाण्यातून प्यायला द्यावे. रोग्याला आधीच उलट्या येत असतील तर हा उपाय न करता मोठ्या प्रमाणात फक्त कोमट पाणी पाजावे. रोगी बेशुद्ध असल्यास उलटी करण्यासाठी प्रवृत्त न करता श्वासाची गती व्यवस्थित असल्याची खात्री करत राहावी. या सर्व उपाययोजनादरम्यान रोग्याला दूध, अन्य पेय किंवा सेडेटिव्ह अजिबात देऊ नये. कीटकनाशके वापरण्यापूर्वी किंवा वापरताना लेबल आणि माहितीपत्रक व्यवस्थित वाचावे. तसेच फक्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये जाणून घेतली कीटकनाशकाद्वारे विषबाधा झाल्यास प्रथमोपचार याविषयी माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांच्याकडून. प्रकाश, आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. नक्कीच किशोर. शेतकरी बंधूंनो, ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. विषय आहे परसातील कुक्कुटपालन. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर गोपाळ मंजुळकर, विषय विशेषज्ञ, पशुविद्या कृषी विज्ञान केंद्र अकोला. निवेदन आहे किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, आज महत्त्वाचा विषय आहे आपल्या ग्रामीण जीवनाच्या दृष्टीने परसातील कुक्कुटपालन. आणि आपल्या आजच्या फोन इन कार्यक्रमासाठी या आपल्या स्टुडिओमध्ये
डॉक्टर गोपाल मंजुळकर विषय विशेषज्ञ पशुविद्या कृषी विज्ञान केंद्र अकोला हे उपस्थित झालेले आहेत. सरांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. सर आम्हाला सुरुवातीला असं सांगा की परसातील कुक्कुटपालन म्हणजे नेमकं काय? परसातील कुक्कुटपालन म्हणजे जसं आपण भाजीपाल्याची आपल्या घरामागे जशी एक बाग असते, किचन गार्डन म्हणतो. किचन गार्डन ज्याला म्हणतो, परसबाग. तशाच परसबाग, तसंच हे कुक्कुटपालन आहे. आपण आपल्या घरचं जे काही खाद्य उरलेलं असेल किंवा खाद्य जे असेल ते त्यांना टाकून किंवा आजूबाजूला जे काही किडे किंवा जे काही आजूबाजूला खाद्य मिळत असेल त्याच्यावरती जगून हे पक्षी जे आहेत ते चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्यापासून परतावा सुद्धा चांगल्या प्रकारे देतात. आपल्याला ह्या पक्ष्यांना परसातील कुक्कुटपालन म्हटलं म्हणजे थोडी फक्त त्यांना राहण्याची म्हणजे घरांची व्यवस्था एकदम लो कॉस्ट म्हणजे लो फार कॉस्टमध्ये हा. थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांना खाद्याची व्यवस्था, संपूर्ण खाद्य नाही कारण बाहेर स्वतः शोधून खाद्य घेतातच, तर 50% खाद्य जे आहे ते आपल्याला टाकावं लागेल आणि आपल्या किचनमधलं जे वेस्ट आहे ते सुद्धा त्यांना चालेल. असं जे काही कुक्कुटपालन केलेलं असते त्याला आपण परसातील कुक्कुटपालन म्हणतो. हॅलो हॅलो नमस्कार. नमस्कार. अकोला आकाशवाणी केंद्र आहे का? हां आकाशवाणीचं अकोला केंद्र. आपलं नाव काय? आशुतोष आठवडे पण शमशेरपूर. बरं बरं. आशुतोष भाऊ काय प्रश्न आहे विचारा. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला ज्या जाती लागतील परसातील कुक्कुटपालन करायचं म्हटलं तर गावरान दिसणाऱ्या ज्या जाती आहेत त्या आपल्याला पाळाव्या लागतील. आता बऱ्याच वेळा काय होतं की काही अशा जाती आहेत की ज्यांचं वजन खूप लवकर वाढतं, जसे गिरिराज असतील किंवा काही असतील, तर ह्या जर का आपण परसातीमध्ये ठेवल्या तर याचं काय होतं वजन खूप जास्त वाढतं आणि वजन वाढल्यानंतर मग बऱ्याच वेळा काय होतं की त्याला घेणारा बायर जो आहे, विकत घेणारा व्यक्ती जो आहे तो लवकर भेटत नाही. तर अशा जातीची निवड करायची की ज्याचं वजन 6 महिन्यामध्ये 1.5 ते 2 किलोपर्यंत जाऊ शकते, अशा जाती आपल्याला निवडाव्या लागतील. आता ह्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये आता सध्याकडे आपल्याकडच्या भागामध्ये चालणारी जी असेल ती कावेरी आहे, सातपुडा आहे, सोनाली आहे. ह्या 3 प्रमुख जाती ज्या आहेत त्या आपल्याकडच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे तग धरतात आणि यांचं वजनसुद्धा चांगल्या प्रकारे वाढतं. दुसरं आणखी एक आहे, या तिन्हींचे अंडे जे आहेत हे छोट्या खाणी आणि रंग जो आहे हा थोडासा गावरान असल्यामुळे त्याच्या अंड्याला सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव जो आहे तो मिळतो. तर ह्या तिन्हीपैकी कुठल्याचं जर का आपण पालन केलं तर चांगल्या प्रकारे तुमचा परसातील कुक्कुटपालनचा व्यवसाय होऊ शकतो. आणि 30-40 कोंबड्या जरी ठेवल्या तरीही महिन्याकाठी आरामात 10 ते 15 हजार रुपयाचं आपल्याला उत्पन्न मिळू शकते. ठीक आहे. हो हो ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर आपल्याला कॉल येतोय, कॉल घेऊ. हॅलो नमस्कार. हितेश इंगळे निपाण्यावरून. काय प्रश्न आहे हितेशजी? माझ्या इथल्याला खाद्य कोंबड्यांना खाद्य बनवायचं आहे घरी, घरच्या घरी. अच्छा, आता कोंबड्यांचं खाद्य जर का आपल्याला घरच्या घरी जर का बनवायचं असेल तर आपल्याकडे काय उपलब्ध आहे याचे जर का एकदा आपण लिस्ट केली तर त्याच्याप्रमाणे आपल्याला 100 किलो खाद्य बनवण्यासाठी, आता खाद्य बनवताना सर्वात महत्त्वाचं आहे कोंबड्यांमध्ये तो म्हणजे मका. 50 ते 60% आपण मका घेऊ शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे कुठलेही डाळी असतील, कडधान्य असतील, ह्या सर्वांचं चुरी करून आपण एकत्रित करून ते खाद्य पक्ष्यांना देऊ शकतो. प्रथिनांचा स्रोत असलेला जे काही आहे त्याच्यामध्ये मका असेल आणि सोयाबीन असेल याचा वापर आपण सर्वात जास्त जो आहे तो पक्ष्यांच्या खाद्यामध्ये करू शकतो. समजा 100 किलोचं एक तुम्हाला खाद्य जर का बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये 50% मका घ्यावा, 15 ते 20% जे आहेत 15% पर्यंत आपण सोयाबीन घेऊ शकतो. त्याच्यामध्ये ही शेंगदाणा ढीप जी आहे ती जवळपास 15% पर्यंत घेऊ शकतो. आणि उरलेलं जे आहे तुमच्याकडे गहू असतील, डाळी असतील, ह्या सर्वांचं एक 10 ते 15% पर्यंतचं खाद्य जे आहे ते हे सर्व एकत्र करून याचं जर का एक चांगलं मिश्रण करून ते जर का पक्ष्यांना दिलं तर एक चांगल्या प्रकारचं खाद्य आपण घरच्या घरी तयार करू शकतो. ठीक आहे ठीक आहे. ओके सर. धन्यवाद. हॅलो हॅलो हां नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. फोन इन कार्यक्रम आहे. आपलं नाव काय? मी नांदुरा रोड जळगाव जामोदरी संतोष कांटे डोंगरी बोलतो सर. बरं बरं. संतोष भाऊ काय प्रश्न? कुक्कुटपालनाविषयी असं बोलायचं होतं मला. कुक्कुटपालन म्हणजे कोणती वातावरणात करावे त्याचं पालन? बरं बरं बरं. म्हणजे तुम्हाला असं पाहिजे की बाबा आपण फार्ममध्ये आतमध्ये कुक्कुटपालन करायचं की असं ओपन रेंजमध्ये करायचं? ओपन. हां 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 हां. ठीक आहे ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर मंजुळकर सर आहेत, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. संतोष भाऊ, आपल्याकडच्या भागामध्ये आता बुलढाणा जिल्हा आहे तुमचा, वातावरण जर का बघितलं तर कोरडं वातावरण राहते आणि ह्या वातावरणामध्ये जर का ओपन जरी केला म्हणजे कुक्कुटपालन जरी केलं तरीही हरकत नाही. आणि मोठ्या खाणी जर का करत असाल, ज्या ठिकाणी आता 5,000, 10,000 किंवा 20,000 पक्षी राहत असतील तर मग याच्या ठिकाणी आपल्याला बंदिस्तमध्येच आपल्याला कुक्कुटपालन करावं लागेल. छोट्या खाणी जर का करत असाल ज्यामध्ये 100 किंवा 200पर्यंत जर का तुम्ही पक्षी घेत असाल आणि ते जर का तुम्ही ठेवत असाल तर मग आपण परसातील कुक्कुटपालन हा जो हे आहे हे आपण करू शकतो. बरं बरं. ठीक आहे संतोष भाऊ, धन्यवाद. हो सर. हो सर. धन्यवाद सर. सर आपल्याला एक कॉल येतोय, कॉल घेऊया. ठीक आहे. येस. नमस्कार. आपलं नाव?
माझं अभय गणेशराव काळे, कुठून बोलताय सर? काजळेश्वर, दाठी टाकळी तालुक्यामध्ये. बरं बरं बरं. अजय भाऊ, काय प्रश्न आहे आपला? परसातील कुक्कुटपालन आपला आजचा फोनचा विषय आहे. पाणी जरा जास्त लागून राहिलं ना की पिल्लं मरतात समजा कोंबड्यांचे, तर वॅक्सिनेशन कोणतं देऊ शकतो आपण त्यांना? त्याला लसीकरण जे आहेत आपल्याला पहिल्या दिवशी जे आहे आपण राणीखेतचं जे लसीकरण आहे ते करतो. त्याच्यानंतर दुसरं जे येणार आहे ते लसीकरण म्हणजे आपला जो शेड्यूल आहे त्याच्याप्रमाणे जर का केलेलं तर खूपच चांगलं आहे. परंतु आता आपल्याकडे जर का हे करायचं असेल, परसातील कुक्कुटपालन आहे आणि कमी पक्षी जर का आपल्याकडे ठेवलेले आहेत तर त्यांना आपण जे काही लसीकरण देतो किंवा पक्षी घेताना आपण थोडे मोठेच पक्षी घेतो आणि त्यांचं लसीकरण ऑलरेडी होऊनच आलेलं असते. तर तशा प्रकारे जर का आपल्याकडे जर का लसीकरण केलेलं पक्षी असतील तर परत आपल्याला लसीकरण करायचं काम पडणार नाही. दुसरं एक आहे की आता पक्षी ओलाव्यामुळे मरतात. या वातावरणामध्ये ज्या ठिकाणी आपली पक्षी ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ओलावा शक्यतोवर नसला पाहिजे, कोरडेपणा असला पाहिजे. आणि कोरडेपणा असेल तर त्या ठिकाणी पिल्लांची मरतूक जी आहे ती आपल्याला टाळता येतं. आता ओलाव्यामुळे होणारे जे काही आजार आहेत पक्ष्यांमध्ये ते आहे आता कॉक्सिडिओसिस किंवा CRD हे 2 आजार जे आहेत हे 2 महत्त्वाचे आजार जे आहेत हे पक्ष्यांमध्ये आहेत. आणि लसीकरण करण्याचा जर का आपण विचार केला तर पहिली आपण जी लस आहे ती देतो, मॅरेक्स देतो. दुसरी जी आहे ती लासोटा देतो. तिसरी जी आहे ती पण लासोटा देतो. चौथी जी आहे ती R2B देतो. आणि पाचवी जी आहे ते फाऊलपॉक्स ही जी आहे ही लस आपण आपल्या पक्ष्यांना देतो. आणि हे देताना यातल्या ज्या लस आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या आता जसं मॅरेक्स आहे ही पंखाखाली द्यावं लागते. लासोटा जी आहे हे लस जी आहे हे आपल्याला डोळ्यातून देता येतं. राणीखेत जी आहे ही आपल्याला पंखाखालीच द्यावं लागतं. आणि फाऊलपॉक्स जी आहे ही सुद्धा आपल्याला कातडीखालीच द्यावं लागतं. तर ह्या ज्या लस आहेत ह्या म्हणजे वयाप्रमाणे आपल्याला द्याव्या लागतील. धन्यवाद सर. आपल्याला एक कॉल येतोय, पुन्हा आपण कॉल घेऊया. हॅलो. हां, आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे. कार्यक्रम आहे फोन इन कार्यक्रम, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आपलं नाव काय? मी अनिल आठवडे बोलतो, राहणार समशेरपूर, तालुका मुर्शिदापूर इथून. बरं अनिल भाऊ, काय प्रश्न आहे विचारा तुम्ही. कुक्कुटपालनासाठी शासनाचे किती रुपयाचे अनुदान आहे? हा अर्ज कोठे करावा लागतो? बरं बरं. या संदर्भात आपल्यासोबत डॉक्टर मंजुळकर साहेब आहेत, ते बोलत आहेत आपल्यासोबत. आता हे ज्या योजना आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या विभागाच्या वेगळ्या वेगळ्या योजना आहेत. पशुसंवर्धन विभागाची योजना आहे ती वेगळी आहे. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनची योजना जी आहे ती वेगळी आहे. आणि तुम्हाला कुठल्या योजनेमध्ये जायचं आहे हा तुम्हाला एकदा पहिले तसे तुमच्याकडून तुम्हाला एकदा हे करून घ्यावं लागेल कन्फर्म. दुसरं एक आहे की योजनांसोबतच काही अशा बँक आहेत, बँकेपासून आपल्याला कर्ज स्वरूपामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळू शकतात. त्याच्यापासूनही आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करू शकतो. आणि छोट्या खाणी योजना जर का बघितल्या तर जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, आत्मा असेल यांच्यामार्फतसुद्धा छोट्या खाणी काही योजना आहेत. यांच्यामार्फतसुद्धा तुम्हाला कुक्कुटपालनच्या ज्या काही किट आहेत किंवा कुक्कुटपालनचे जे काही लाभ आहे तो तुम्हाला त्याच्यापासून मिळू शकतो. मोठ्या खाणी जर का जायचं असेल तर तुम्हाला मग नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन जो आहे ह्यामधनं तुम्हाला याच्यासाठी कुक्कुटपालनसाठी अर्ज सादर करावा लागेल. त्याचं जे सध्या पोर्टल आहे ते सध्या बंद असल्यामुळे काही काळात ते सुरू होईल. त्याच्यावरती तुम्ही काही दिवसानंतर आपला अर्ज जो आहे तो सादर करू शकाल आणि तो प्रकल्प सादर करून तुम्ही कुक्कुटपालनच्या लाभासाठी अर्ज सादर करू शकाल. बरं, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. हॅलो. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार, मी सांगली बोलतो सर. काय नाव आहे आपलं? माझं योगेश कथलकार. काय प्रश्न आहे योगेश भाऊ आपला? हा सर, मला प्रश्न मंजुळकर साहेबांना विचारायचा होता की पावसाळ्यात कोंबड्याची मरतूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? बरं बरं. योगेशराव, सर्वात पहिले तर आपल्याला ज्या ठिकाणी आपण कुक्कुटपालन हा हे घेतोय, प्रकल्प सुरू करतोय, तो अशा ठिकाणी असला पाहिजे की ज्या ठिकाणी ओलावा जो आहे हा शक्यतो नसला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण शेड किंवा ज्या ठिकाणी या प्रकल्पाची उभारणी करतो आहे ते अशा ठिकाणी असायला पाहिजे की तिथली माती जी आहे ती पाण्याचा निचरा करणारी असावी, ज्या ठिकाणी ओलावा राहणार नाही आणि उंचावरती असायला पाहिजे. आपण परसातील कुक्कुटपालन जर का करत असू तर ज्या ठिकाणी कोंबड्यांना ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांचे घरं, त्यांचे पाण्याची व्यवस्था आणि खाद्याची व्यवस्था ही जी आहे ही चांगल्या ठिकाणी, स्वच्छ ठिकाणी आणि कोरड्या ठिकाणी आपल्याला करावी लागेल. तर ज्या ठिकाणी आपण ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे ते पिंजरे जर का असतील तर ते पिंजरे आपल्याला दर एका महिन्यानंतर आपल्याला ते धुवून घेणं गरजेचं आहे. आता धुणं जर का शक्य होत नसेल तर मग बाजारामध्ये बरेचसे असे औषधं आहेत उपलब्ध, जसं फॉर्मेलिन आहे म्हणजे फॉर्माल्डिहाइड आहे किंवा मग आणखी बरेचसे जंतुनाशक औषधं आहेत. याचा फवारा जरी आपण त्या पिंजऱ्यांवरती केला आणि त्याला जर का झाकून ठेवलं तर त्याच्यात असणारे
जे काही जीवजंतू आहेत, जीवाणू विषाणू असतील, परजीवी असतील, चा नायनाट होईल. आणि नंतर मग त्या ठिकाणी आपली नवीन बॅच असेल किंवा कुठले जे पक्षी ठेवायची व्यवस्था असेल ते तिथं जर ठेवायची व्यवस्था केली तर शक्यतो रोग पसरणार नाहीत. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपला कार्यक्रम किसानवाले आहे ना, त्याचं तुमचे उत्तर आमचे. बरोबर. आणि आजचा विषय जो आहे तो आहे परसातील कुक्कुटपालन. आपलं नाव काय? सर मी वाशिम जिल्हा गोपाल हिवराळे बोलतो. बोला हिवराळीजी. सर हे जे कुक्कुटपालन व्यवसाय आहे, हो, हा व्यवसाय आपण कोणत्या ऋतूमध्ये करू शकतो का? हे आपण कुठल्याही याच्यामध्ये करू शकतो, परंतु जेव्हा अतिशय जास्त तापमान असेल त्या तापमानात आपल्याला हा व्यवसाय करायला थोडा वेळ लागू शकतो किंवा त्याच्यामध्ये मग आपल्याला तो अतिशय जास्त तापमानाचा जो काळ आहे तो आपल्याला जाऊ द्यावा लागेल. कारण जास्त तापमानाच्या याच्यामध्ये जर का आपण छोटे पक्षी आणले तर त्यांना ठेवण्याची व्यवस्था जी आहे ती जास्त म्हणजे अशा ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी लागेल की ज्या ठिकाणी 25 ते 27 डिग्री सेल्सिअसचं तापमान असेल अशा ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. अतिशय जास्त उष्णता जर का असेल तर मग त्या ताणामुळे पक्षी खात नाहीत आणि पक्ष्यांनी घेतलं नाही तर मग बऱ्याच याच्यामध्ये मग पक्ष्यांमध्ये ताणामुळे मरतूक होण्याची शक्यता जास्त राहू शकते. अतिशय जास्त थंड वातावरण जर असलं तर या वातावरणामध्ये आपण ज्या ठिकाणी बत्ती असेल किंवा हीटर असतील असं लावून आपण त्यांचं जे तापमान आहे ते आपण मेंटेन करू शकतो. पावसाळ्याच्या याच्यामध्ये फक्त पक्ष्यांना ठेवण्यापूर्वी अशी व्यवस्था ठेवावी की ज्या ठिकाणी पक्ष्यांना ओलावा राहणार नाही अशी व्यवस्था जर का केली तर या तिन्ही ऋतूमध्ये आपण पक्षी जे आहेत ते आपण ठेवू शकतो. फक्त अतिशय जास्त जर का उष्णता असेल तर तो आपण काळ टाळायला पाहिजे. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. नमस्कार, मी दीपक विठ्ठलराव गावंडे, बाबुळगाव जागीर येतो. बरं बरं मला प्रश्न विचारायचा सर. बरं, काय प्रश्न आहे गावंडे साहेब? सर मला पावसाळ्यामध्ये कोंबडी व्यवस्थापन करत असताना कोणकोणती काळजी घेणे आवश्यक आहे? आता आपण याच्या आधीच एक प्रश्न येऊन गेला आहे, ह्याच बाबतीतला प्रश्न होता. तर पावसाळ्यामध्ये फक्त एकच आहे की लसीकरण योग्य करणे, खाद्य जे आहे ते ओलं नसण्याचे, ज्या ठिकाणी आपण देतो आहे म्हणजे जसं खाद्य देतो आहे ते ओलं नसावं, बुरशीयुक्त नसावं. ज्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था आहे ती कोरडी जागा असायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण त्यांना म्हणजे जो गोठा आहे तो चांगला हवेशीर असावा. ज्या ठिकाणी हवेशीर असला तर आतमधला जो गोठा आहे तो लगेच कोरडा राहील. आणि आतमध्ये आता गोठ्याच्या आतमध्ये काय होतं किंवा आपण जो कोंबड्यांचा जो शेड असतं याच्यामध्ये जास्त जर का कोंदट वातावरण असलं तर कोंबड्यांची जी काही विष्ठ आणि त्याचं मूत्र निघतं तर याच्यामध्ये अमोनिया जो वायू असतो हा अतिशय जास्त असतो. आणि हा अमोनिया जर का आपल्या शेडमध्ये जास्त झाला तर त्याच्यामुळे मग आपल्या कोंबड्यांना अमोनिया जास्त झाल्यामुळे श्वसनाचे दाह जे आहेत किंवा श्वसनाचे रोग जे आहेत ती होण्याची शक्यता जास्त राहते. तर त्या दृष्टीनं जे काही शेड आहेत आपले ते मोकळे, हवेशीर आणि स्वच्छ असावे जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद साहेब. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव केशव भगत आहे. बरं बरं, विचारा प्रश्न. प्रश्न माझा असा आहे की आमच्या घरी 10-12 कोंबड्या होत्या आणि कोंबडे एक पिल्ल्यावाली होती. मात्र आमच्या त्या मादरीनं त्याचा भुईसपाटच केला. आता त्याच्यासाठी काय इलाज सांगाल तुम्ही? आता पुढे आम्हाला जर कोंबड्या करायच्या असल्या तर. आता हे जे आहे मांजरींपासून, आता बघा परसातील कुक्कुटपालन जर का आपण करत असू तर आपल्या पालन बरोबर आहे. तर हे ह्यांना आपल्याला या पक्ष्यांना सांभाळण्याची जबाबदारी जी आहे ती आपली आहे. त्यांचं रक्षण करणं याची जबाबदारी ही आपली आहे. तर त्या दृष्टीने ज्या ठिकाणी यांना ठेवण्याची व्यवस्था असेल तर थोड्याफार प्रमाणात म्हणजे यांची खुराडी चांगल्या प्रकारे, जे पिंजरे असतील ते चांगल्या प्रकारे असावेत. आणि ज्या ठिकाणी म्हणजे मांजर जाणार नाही अशा ठिकाणी त्यांना ठेवण्याची व्यवस्था जर का केली तर अतिशय चांगलं राहील. आता मांजर असो, मुंगूस असो, घार असो यांच्यापासून या पक्ष्यांना त्रास असतोच. पण कोंबड्या जर का एकदम मोठ्या झाल्या आणि मोठी झालेली कोंबडी आणि त्याच्यासोबत जर का तुम्ही 2 चांगले कोंबडे जर का ठेवले गेले तर बरेचशा वेळेस काय होतं की हे कोंबडे काही मांजरी म्हणा किंवा मुंगसं म्हणा यांना जवळ येऊच देत नाहीत आणि त्यांचासुद्धा प्रतिकार करतात. कुत्र्यांची जर का पाळण्याची व्यवस्था जर का केली तर त्यांनीसुद्धा मांजर जे आहेत ते आपल्या भागामध्ये शक्यतो येणार नाहीत. बरोबर आहे, बरोबर आहे.
बरं बरं डॉक्टर साहेब धन्यवाद हा. धन्यवाद भगत साहेब, धन्यवाद. की पर्सातील कुक्कुटपालन करताना आपल्याकडे जेवढी जागा आहे त्या जागेमध्ये जेवढे पक्षी आपण ठेवू शकतो हां. तेवढ्याच पक्षी ठेवावेत. अन्यथा बऱ्याच वेळा काय होते की 50, 60, 100 जर का झाले तर मग त्याच्यामुळे मग मेंटेनन्स जो आहे हा जास्त लागतो, बरोबर. व्यवस्थापन जास्त करावं लागतं. सर, आपल्या आजच्या या पर्सातील कुक्कुटपालन विषयाला धरून खूप सारे प्रश्न शेतकरी बंधूंनी विचारले. विशेषतः हे पावसाळ्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी विचारलेले प्रश्न होते. आपण त्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण केलं आणि आमच्या स्टुडिओमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला त्याबद्दल आकाशवाणी आणि आमच्या पशुपालक श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा ऐकलात. या कार्यक्रमाचा विषय होता पर्सातील कुक्कुटपालन आणि सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ, पशुविद्या कृषी विज्ञान केंद्र अकोला. निवेदन होतं किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया छानसा संवाद आणि संवादाचा विषय आहे डवरणी करताना घ्यावयाची काळजी. यामध्ये सहभाग आहे सचिन मसनी आणि प्रकाश नावकर यांचा. अरे वा रे वा. हां, अरे बाबा 1000 रुपये एकर दिलं ना. हां, हे असे असतात का डवरे हे? अरे वा रे वा. अर्ध्याच्या जास्त तण जच्या तसं दिसून राहिलं मला त्या फटीनं. ते लहान घासत नेली ते फटी. अरे महादेव, मी काय म्हणालो, हा बैल पान चालून नाही राहिला, मी काय करू? अरे कोंबे धुणे जमून नाही राहिला ना. अरे मी तुले नाही जमून राहिलं ना ते हाताने एवढं मोठं दाबणं. एखादा गोटा बांधणं त्याच्यावर, एखादा गोटा बांध चांगला. आणि ते तर पाय ना त्याची ते 5 तर मला तिरपी होईल दिसून राहिली त्या डवऱ्याची. आता लगा तू सांग महादेव, आपल्या वावरात सुपारी फोडायला गोटा नाही, तुझं डवऱ्याला गोटा बांध म्हणून राहिलो. आता गोटा कुठून आणू सध्या? आता एक काम कर गाड्या, थांब 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 थांब. झाड आलं की नाही, ती थांबू दे जराशी जोडी. बर, बस 2 मिनिटासाठी. बरं बरं बरं. आता मी काय म्हणतो तेवढं ऐक. जर का समजा आता आपण डवरणी करून राहिलो की नाही, तर डवरणी करताना सगळ्यात पहिले तर हा मुद्दा येते की आपली जी पेरणी आपण केलेली आहे हे किती सहायत केलेली आहे. म्हणजे कसं आहे, 24च्या सहायत आहे का, 28च्या सहायत आहे का, 20च्या सहायत आहे का, हे पहिले आपल्याला पाहा लागेल. आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या त्या डवऱ्याची पास जे म्हणतो आपण ते लावा लागेल. हा, आता पाय, हा जो सया आहे की नाही या वावरातली, हा सया आणि ती जे पास आहे हे तंत होऊन राहिली. म्हणजे यानं काय होऊन राहिलं माहिती आहे काय, हे आपलं जे पीक आहे की नाही, या पिकाच्या ज्या मुया आहेत त्या उघड्या पडून राहिल्या. बरोबर. सगळ्यात पहिले तर पहिला जर का फेरशीन तर आपण कान्याचा मारतो. हे जे माती आहे हे माती आपल्या पिकावर पडणार नाही. बरं. आणि हे जर माती आपल्या पिकावर पडली आणि आपलं पीक जर का दबल्या गेलं तर ते नुकसान होणार आहे आपलं. हा, तर हे लक्षात आपल्या घेणं गरजेचं आहे. नाही, तू ही गोष्ट सांगितली लय महत्वाची आहे. पण हे पा, या सकारामनं काय केलं तर ते डोरे ठेवून दिले, मॅन ते आहेत तेच घेऊन आलो. मॅन काही पाहिलं नाही, तो वावरात काय त्याने बदल केला तर तू नाही म्हणून तू काय करतं, ते पिकवीत जात असतं, ते माहिती वाचत असताना मग त्या आम्हाला असं वाटलं जनरल डवऱ्यात म्हणून आम्ही ते डवरे घेऊन आलो. मला वाटलं तू बैल चालू नाही राहिला का, तसं नाही म्हणून मी राहिलं बैल काय करू राहिलं ते. तुला एक सांग, पण दुसऱ्या फेराच्या वेळेस प्रत्येक डवऱ्याला कमीत कमी 2 ते 3 इंच अशी दोरी असते की नाही आपली, ते बांधायची. म्हणजे त्यांना काय होते की आपल्या पिकाला भर बसणार. हे बरोबर बोला डोळा. हा, भर बसणार म्हणजे येणारं जे पाणी आहे ते जास्त प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये जाणार आहे. बरं, मी काय आणतो हे पा, आता नाहीतरी आज काही जमत नाही आपलं काम. नाही मला घरून आला फोन. आता ह्याचे काय द्यायचे देतो तू, नाही तर काही नाही दिलेच चालतात पैसे. नाही, एक काम करा, हा, हे मस्तपैकी आता उद्याच आहे, उद्या मस्तपैकी 5-6 गिसा आण चांगल्या. बरं. हा, उद्या कार्यक्रम करा. बरं, काय हरकत नाही ना. चाल. आताच आपण संवाद ऐकलात. संवादाचा विषय होता डवरणी करताना घ्यावयाची काळजी. यामध्ये सहभागी होते सचिन मैसने आणि प्रकाश नावकर. प्रकाश, मला वाटते की आपण आता शेतकरी बंधूंना आजचे बाजारभाव सांगितले पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, ऐकूया लोकनेते वसंतराव धोत्रे, मार्केट यार्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजचे शेतमालाचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 2105 रुपये ते 2500 रुपये, आवक 160 क्विंटल. गहू लोकल 2585 रुपये ते 2655 रुपये, आवक 857 क्विंटल. उडीद 5525 रुपये ते 6955 रुपये, आवक 17 क्विंटल.
मूग 6,705 रुपये ते 7,100 रुपये, आवक 53 क्विंटल. तूर 7,000 रुपये ते 8,090 रुपये, आवक 1,333 क्विंटल. हरभरा 5,875 रुपये ते 6,375 रुपये, आवक 506 क्विंटल. तीळ 11,200 रुपये ते 11,200 रुपयेच, आवक 3 क्विंटल. सोयाबीन 6,800 रुपये ते 7,255 रुपये, आवक 1,105 क्विंटल. आणि चिया 13,000 रुपये ते 16,000 रुपये आणि आवक 4 क्विंटल. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं आजचे शेतमालाचे बाजारभाव ऐकलेत. किशोर, सरते शेवटी शेतकरी बांधवांना हवामान वृत्त सांग. तर शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 32.2 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 2.2 तास, हवेचा ताशवेग होता 5.4 किलोमीटर. सकाळची आर्द्रता होती 84%, तर दुपारची आर्द्रता 62%. बाष्पीभवनाचा वेग होता 3 मिलीमीटर. कालचा पाऊस 0 मिलीमीटर आणि आजपर्यंतचा एकूण पाऊस हा 367.3 मिलीमीटर एवढा नोंदवला गेला. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचं हवामान वृत्त जाणून घेतलं. आजच्या या हवामान वृत्तासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा मला किशोर कुकडेला आणि प्रकाश नावकारला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी.